हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रूट टचअप दाखवणार आहे। तर हे नॉर्मली गोदरेजचं रिच क्रीमचं प्रॉडक्ट आहे। तर त्याने तुम्हाला मी आज रूट टचअप कसा करावा हे दाखवणार आहे। तर ते मी सगळं जे डेव्हलपर आणि क्रीम मिक्स करून घेतलं। आता मी क्लायंटचे केसांचे सेक्शन्स करून घेणार आहे। आधी मिडल पार्टिशन करून घेतले। आता हेअर ब्रशच्या साहाय्याने मी आधी मधून सुरुवात करत आहे। केसांचा जो मधला भाग आहे तेथून सुरुवात करत आहे प्रॉडक्ट लावायला। आधी दोन्ही साइडने मी व्यवस्थित प्रॉडक्ट हे अप्लाय करून घेतले। आता संपूर्ण केस पाठीमागे घेणार आणि एक एक सेक्शन अगदी छोटा छोटा सेक्शन घेत मी रूटला ते प्रॉडक्ट अप्लाय करणार, कारण की रूटलाच आपले केस जास्त व्हाईट असतात। अशा प्रकारे मी दोन्ही साइडने ते प्रॉडक्ट अप्लाय करत जाणार। फक्त काळजी काय घ्यायची तर ते जे प्रॉडक्ट आहे हेअर कलरचं ते जास्त स्किनला लागू द्यायचं नाही। कपाळावर वगैरे जर ते थोडंफार जर लागलं तर ते लगेचच पुसून घ्यायचं, नाहीतर मग ते एकदा सुकलं ना प्रॉडक्ट तर ते डाग लवकर जात नाही। तसं प्रत्येक सेक्शन मी घेऊन रूटला ते प्रॉडक्ट ब्रशच्या साहाय्याने लावते आहे। लावताना तुम्ही काळजी घ्यायची, जर तुमच्याकडे हँड ग्लोव्ज असतील तर हँड ग्लोव्ज वापरा, जेणेकरून आपले हात काळे होणार नाही। तर अशा प्रकारे मी सेक्शन बाय सेक्शन प्रॉडक्ट लावते आहे। आधी राईट साइड लावून घ्यावी, राईट साइड लावून झाली की मग लेफ्ट साइड घ्यावी। जेव्हा तुम्ही सेक्शन बाय सेक्शन असे ॲप्लिकेशन करता प्रॉडक्टचं, तेव्हा ते व्यवस्थित सर्व जे व्हाईट हेअर्स आहे त्यांना ते नीट लागलं जातं, कुठेही ते केस सुटत नाही। तुम्ही जर ह्या पद्धतीने जे मी दाखवते आहे त्या पद्धतीने तुम्ही जर कलर लावला तर तो अगदी व्यवस्थित योग्य रीतीने लावला जाईल। तुम्ही घरच्या घरी सुद्धा अशा पद्धतीने हेअर कलर करू शकता। बघा आता हे इथं सेक्शन्स ओपन केल्यानंतर किती व्हाईट हेअर दिसतात आहे। तर त्या व्हाईट हेअरवरती आपण ब्रशच्या साहाय्याने अशा प्रकारे ॲप्लिकेशन करायचे आहे। कानाजवळ लावताना कानाला हेअर कलर लागणार नाही याची काळजी घ्यायची, आणि समजा चुकून थोडाफार हेअर कलर लागलाच तर तो लगेचच पुसून घ्यायचा, म्हणजे मग कानाला पण असं थोडासा काळपटपणा येणार नाही। आणि शक्यतो कान दुमडून घ्यायचा, म्हणजे मग कानाला ते प्रॉडक्ट लागतच नाही। आता मी संपूर्ण केस जे आहे ते पाठीमागे घेते आहे। कोंबच्या साहाय्याने ते सारखे विंचरावे, म्हणजे ते सगळ्या केसांना व्यवस्थित ते प्रॉडक्ट पसरलं जातं आणि व्यवस्थित लागतं। आता माझी एक साइड कंप्लीट करून झालेली आहे। आता मी दुसऱ्या साइडला हेअर कलर लावते आहे। दुसऱ्या साइडला येताना सुद्धा आधी मिडल पार्टिशन घ्यावे। मिडल पार्टिशन झाल्यानंतर मग पुढचा एक एक सेक्शन आपण असाच ओपन करत प्रॉडक्ट लावायचे आहे। आपले केस जास्त तर रूटलाच जास्त व्हाईट असतात, पूर्ण हेअर्स अगदीच क्वचित कोणाचे व्हाईट असतात, पण जास्त रूटलाच आपले केस व्हाईट असतात। त्याच्यामुळे आपल्याला रूट टचअप सारखं द्यावं लागतं। काही काही हेअर कलर असतात जे फक्त 15 दिवस टिकतात, काही जे ब्रँडेड हेअर कलर असतात ते जास्त दिवसही टिकतात।
पण माझं असं मत आहे की तुम्ही हेअर कलर करताना चांगल्याच क्वालिटीचा हेअर कलर करा. कारण कसं आहे, काही वेळेस आपल्याला याचा रॅश पण येऊ शकतो केसांमध्ये किंवा डोक्यामध्ये पुरळ येऊ शकते. आणि जर लो क्वालिटीचा हेअर कलर असेल तर आपले केस पण गळतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो ब्रँडेडच हेअर कलर वापरा. थोडेसे ते महाग असते पण केसांना काही हानी पोचत नाही. तर कधी कधी आपल्याला क्लायंटच्या डिमांडनुसार कामं करून द्यावे लागतात. आता बघा, दुसरी बाजूसुद्धा आता मी सेक्शन बाय सेक्शन घेऊन कंप्लीट करते आहे. जिथे जिथे व्हाईट हेअर्स दिसत आहे तिथे मी प्रॉडक्ट लावते आहे. आपले व्हाईट हेअर्स शक्यतो कानाजवळ आणि थोडेसे कपाळपट्टीवरच जास्त असतात. तिथे लवकर केस आपले व्हाईट व्हायला लागतात. तर अशा प्रकारे एक बाजू, ही दुसरी बाजू देखील कंप्लीट झालेली आहे. आता मी सर्व केस जे आहे ते पाठीमागे पूर्ण विंचरून घेते आहे, जेणेकरून सर्व जे हेअर कलरचं प्रॉडक्ट आहे ते संपूर्ण केसांना व्यवस्थित लागेल. थोडंसं जे कपाळपट्टीवर थोडे व्हाईट केस असतात तिथं जरा प्रॉडक्ट थोडंसं जास्त लावा. फक्त कपाळावरती खूप येणार नाही याची काळजी घ्या. जर आलंच तर ते टिश्यू पेपरच्या साहाय्याने पुसून घ्या. आता फ्रंट सेक्शन माझा कंप्लीट झाला आहे. आता मी बॅक साईडला येते. बॅक साईडला सुद्धा आपण मिडल पार्टिशन घेऊन जो पाठीमागचा जो भाग आहे आधी त्या भागामध्ये हेअर कलर लावून घ्यावा. नंतर एक एक उभा सेक्शन घेऊन आपण जिथे जिथे आपल्याला व्हाईट हेअर्स दिसतात आहे तिथे आपण प्रॉडक्टचं ॲप्लिकेशन करायचे आहे. अशा प्रकारे एक एक सेक्शन घेत आपल्याला प्रॉडक्ट लावायचा आहे. यामुळे काय होतं, संपूर्ण जे ग्रे हेअर्स असतात ते पूर्णपणे कव्हर होतात. कुठेही ते व्हाईट दिसत नाही. अशा प्रकारे मानेवर सुद्धा व्हाईट हेअर्स आलेले असतात, तिथे सुद्धा व्यवस्थित ॲप्लिकेशन करून घ्यायचे आहे. आता एक साइड कंप्लीट झाली आहे. आता मी दुसऱ्या साइडला ॲप्लिकेशन करणार आहे. ते सुद्धा असंच आधी मिडल पार्टिशनला प्रॉडक्ट लावून घ्यायचे आणि तिथून पुढील एक एक सेक्शन उचलत आपण
प्रॉडक्ट ॲप्लिकेशन करायचे आहे. अशा प्रकारे दुसरी साईड मी कंप्लीट करून घेतली. आता मी संपूर्ण केस कंगव्याच्या साहाय्याने पाठीमागे विंचरून घेते आहे, जेणेकरून सगळं प्रॉडक्ट जे आहे ते केसांमध्ये एकसारखं पसरेल. अशा प्रकारे मी पूर्ण हेअर कलर करून घेतलेला आहे. 45 मिनिटांनंतर मग हेअर वॉश करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.